वारकरी संप्रदायाचा पाया आहे ज्ञान, कळस आहे वैराग्य, विस्तार आहे नाम आणि शांती आहे काम. पुरावा संत कृपा झाली, इमारत फळाली, ज्ञानदेवी रचिला पाया, उभारिले देवालय. बोल जा कीर्तनातलं पहिलं वाक्य, कीर्तनातलं दुसरं वाक्य. वारकरी संप्रदायाचा पाया ज्ञानदेव आहे, कळस तुकाराम बाबा आहे, विस्तार नामदेव बाबा आहे आणि शांती नाद बाबा आहे. ज्या इमारतीचा पाया ज्ञानदेव आहे त्या इमारतीचा खांब नाद बाबा आहे आणि ज्या इमारतीचा खांब नाद बाबा आहे त्या इमारतीचं नाव वारकरी संप्रदाय आहे. कारण त्याचा पायाच ज्ञान आहे. आणि वारकरी संप्रदाय एक अशी इमारत आहे की 750 वर्षामध्ये ज्या इमारतीचा कण सुद्धा ढिला झाला नाही त्या इमारतीचं नाव वारकरी संप्रदाय. कारण त्या इमारतीचा पायाच ज्ञान आहे. ज्ञान आहे म्हणून 750 वर्षापूर्वी काही ना मुलाचं नाव ठेवलं ज्ञानदेव. ज्ञान देव, ज्ञानच देव. पुरावा 10वा अध्याय. अभ्यासावनी गहन ज्ञान, ज्ञानावनी ध्यान विशेषजी. अभ्यासापेक्षा श्रेष्ठ ज्ञान आणि ज्ञानापेक्षा श्रेष्ठ ध्यान. पुरावा 12वा अध्याय. जेथ जेथ संपत्ती आणि दया दोन्ही वसतेले एका ठाया, ते जाण धनंजया विभूती माझी. जिथं दया जिथं शांती, जिथं शांती तिथं दया, जिथं ज्ञान जिथं देव, जिथं ज्ञान देव ज्ञानच देव. ज्ञानच देव, ज्ञानच देव. पण ते ज्ञान निवृत्ती झाल्याशिवाय नाही. म्हणून ज्ञानोबाचा भाऊ बोलत जा. म्हणून ज्ञानोबाचा भाऊ निवृत्ती आहे. मिळवणं कसं सोपं आहे म्हणून भाऊ सोपा नाही, फायदा मुक्ती आहे. फायदा मुक्ती आहे म्हणून एक भजन लिहून घ्या. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्तबाई एकनाथ नामदेव तुकाराम. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्तबाई एकनाथ नामदेव तुकाराम. अर्थ लिहून घ्या, अर्थ लिहून घ्या. निवृत्त हो, ज्ञान मिळेल. ज्ञान मिळवणं सोपं आहे. फायदा तुला मुक्ती मिळेल. तो देव एक आहे, त्याचं तू नाम घे. त्या देवाचं नाव तुकाराम आहे. पुन्हा उलट फिरा, पुन्हा उलट फिरा. साय बाजूला कर, खाली दूध आहे. राग बाजूला कर, आत विस्तव आहे. ढग बाजूला कर, वरती आकाश आहे. तुझ्या देव आहे, साधना कर. पुन्हा उलट फिरा, पुन्हा उलट फिरा. लाकडात अग्नी आहे, घर्षण कर. दुधात लोणी आहे, क्रिया कर. उसात साखर आहे, प्रक्रिया कर. हृदयात देव आहे, साधना कर. म्हणूनच 750 वर्षापूर्वी काही ना मुलाचं नाव ठेवलंय ज्ञानदेव. पण ते ज्ञान प्रत्येकाला आहे, प्रत्येकाला आहे. पखवाद्याला वाजवण्याचं ज्ञान आहे, गाणाऱ्याला गाणाऱ्याचं ज्ञान आहे, पेटीवाल्याला पेटीचं ज्ञान आहे, माय सिस्टीमवाल्याला त्याचं ज्ञान आहे. पण ते ज्ञान परमार्थात चालत नाही. पुस्तकी ज्ञान आहे, पुस्तकी ज्ञानाचं व्हॅल्युएशन नाही. व्हॅल्युएशन ऑफ मॅन इज डिपेंड्स अपॉन हिज नॉलेज अँड करेक्टर्स. विदाउट नॉलेज मॅन हॅज ए नॉन व्हॅल्युएशन. माणसाची उंची त्याच्या ज्ञानावर आहे. तुम्ही माणसाची उंची त्याच्या संपत्तीवर ठरवतात. आणि संपत्ती असणारी माणसं ही विद्वानच असतात असं अजिबात नाही. जी विद्वान नसतात त्यांच्याकडे संपत्ती असते. अहो, संपत्तीचा नियम आहे. जी माणसं वागून हलकट आहेत त्यांच्याकडेच पैसा आहे. अहो, जे रात्रंदिवस कष्ट करतात त्यांना वाढाई बिडी नाही. आणि जे कवडीचं काम करत नाही त्यांना उचाला पैशाला. लक्ष्मी त्यांच्याला आहे ना. आणि लक्ष्मी ही कधी भी मूर्ख माणसाच्या घरी राहते. मग तुम्ही कोणत्याही श्रीमंताच्या घरात जा पा, सोमवार एकादशी, सोमवार नाही एकादश नाही, मग थोरलं पोर येडं मधलं डोक्यातून जाईल, घडणार असते. हो, त्याचं उत्तर नीट ऐका. पापाची लक्ष्मी कधी सुखानं जगू देत नाही आणि नीतीची लक्ष्मी दगडावर आपटा धोका देत नाही. एक वाक्य सांगू. मोराच्या पिसाऱ्यावर किती सुंदर डोळा असला तरी मोर त्याने कधी पाहू शकत नाही. मोराच्या पिसाऱ्यावर किती सुंदर डोळा असला तरी मोर त्याने कधी पाहू शकत नाही. आणि शेळीच्या गळ्याचं लोपलेलं सड किती जरी लोंबलं तरी ते दूध देऊ शकत नाही. इस्टेट किती असू द्या, आईबापांच्या साधू संतांचे आशीर्वादाशिवाय माणूस मोठा होऊ शकत नाही. आता आपल्याकडे सुशिक्षित कोणाला म्हणतात? काही लोक म्हणले तो माणूस सुशिक्षित हो का? उभ्यानं जेवतो. अरे उभ्यानं जेवतो म्हणजे त्याला मूळव्याध आहे. आग होती म्हणून उभ्यानं जेवतो. काही लोक म्हणले तो माणूस सुशिक्षित हो का? कुत्र्याबरोबर हिंडतो. अरे त्याला जोडीदार नाही, त्याला हिंडतो कुत्र्याबरोबर. काही लोक म्हणले तो माणूस सुशिक्षित हो का? बायको हातात धरून हिंडतो. अरे बायकोवर विश्वासच नाही. हो, आमच्याकडे सुशिक्षित कोणाला म्हणतात? आमच्याकडे सुशिक्षित कोणाला म्हणतात? ज्याच्या आईच्या गलावर असू आहे, ज्याच्या बापाच्या चेहऱ्यावर समाधान आहे आणि ज्याच्या हृदयात हिंदू धर्माबद्दल प्रेम आहे तो खरा सुशिक्षित. आणि जगातले पहिले सुशिक्षित कोण आहे? ज्ञान देव, ज्ञानच.
देव ज्ञानोबर आहे पहिले सुशिक्षित. 70 वर्षाच्या म्हाताऱ्याचं पसायदान पाठ नाही. फक्त जन्माला आला, पोरं पायदा गेले, नातू झाले, मी ह्याला काही केलं नाही, काही नाही केलं. बापाची इकली स्कॉर्पिओ घेतली 90 बिल आणि तिच्यावर धडकला, अमरात्मा झाला. काही नाही केलं. बापाचा गुण ऐकला, स्कॉर्पिओ घेतली, हायवेनं गेला, धाब्यावर जेवला, 90 मारली, कॉकटेल झालं, डिवायडर मधून हात गेला, जाग्या मेला. तरी माणसं म्हणली एक स्वच्छ दिलदार व्यक्ती गेला. अशाच मारणार महाराज. हो, एकदा नीती घासाळी ना तर माणसाचं काहीच जायला लागत नाही, आपोआप जातं. आता एक वाक्य सांगा, हायवेच्या कडेला ज्यांनी जमिनी विकल्यात आणि ज्यांनी विकत घेऊन हॉटेल टाकलेत, त्या जमिनीचे मालक त्या हॉटेलमध्ये वेटर आहेत. जमीन विकून ज्यांनी हॉटेल टाकली त्या जमिनीचे मालक त्या हॉटेलमध्ये वेटर आहेत. आणि तो बसणाऱ्याला विचारतो, वडा आणू का पाव आणू? जमिनीचा मालक. तुम्ही पहा महाराज, आपल्या गावात जेवढी जेवढी श्रीमंत माणसं आहेत ना, कोटेधीश, एकालाही घर चहा नाही नाही, सगळे सगळी गरीबाचा चहा प्यायला हॉटेल पुढे. पहा तुम्ही, कडक कपडे घालणार, चहा द्या भाऊ. आणि चहा प्याताना म्हणणार, जी शिवातला पर्यंत काय तुला खड्डे घ्यायला घ्या इकडे चहाला पैसे नाही काय रे. आणि चहा कोणचा पिणार? गरीबाचा, सुताराचा. जी माणसं मुजरीला जातात त्यांचा चहा पिणार. तुझ्या माणसांना समाधान नाही महाराज. अहो नाही, आजही पहा तुम्ही, भांडे घासणारी बाई 3रा मजला चढ येते. अहो सर्दी नाही तिला, शेतकऱ्याची वय 10 लिटर दूध काढी ती, खोकलंही न तिला. श्रीमंताची लिफ्टनं वर जाती, लिफ्टनं खाली येते, मनक्यात गॅप, डोळ्याला अंधार येते. अगं बाई तू सगळी तरी का आला? त्याला तरी मोकळं कर, तोही गुतून ठुला, त्यालाही दुसरी करता येईना, तूही बोलताना करेला ते गायन हे महाराज. ज्ञानच देव आहे, पण ते ज्ञान वैराग्याशिवाय टिकू शकत नाही. पुरावा अध्याय नंबर 15 ओळी नंबर 35. विरक्ती वाचून ज्ञानाशी तगण्याचं नाही. ज्ञान हे वैराग्याशिवाय टिकू शकत नाही आणि वैराग्य हे भक्तीशिवाय घडू शकत नाही. म्हणून आज कीर्तनाला घेतलेला बघ नामदेव महाराजांचा आहे. कीर्तनातला पहिला मुद्दा फायनल. इथपर्यंत काही चिंता नाही. तुम्ही बोला, तुम्ही काही आजारी बेजारी का काय? काही आवाज येतो सर्वांना, तुम्ही असं बोलत काऊन नाही? आपलं कीर्तन बोलल्याशिवाय होत नाही. कीर्तनातला पहिला मुद्दा फायनल. दुसरा मुद्दा, कीर्तन ऐकणाऱ्यांना सूचना, ती दरिद्रान बसायत नाही. ती तो सोडून देऊन डोक्याला हात लावून, दाढीला हात लावून, तंगड्यावर करंगुडी फाकवा, याच नाही, याचच नाही. लांब भरायचं, चांगला चप्पलवर राहायचा, पण भामटेने आपल्या कीर्तनाला बसायत नाही. इथे येऊन असं बसतोय आणि तसा ह्याला मग आपल्या कीर्तनाला भामटेने बसायचं नाही. आपल्या कीर्तनातलं दुसरं वाक्य बोलत जायचं. पटलं तर हा म्हणायचं, नाही पटलं तर हा, पटलं तर हा म्हणायचं, नाही पटलं तर नाही म्हणायचं. भामटेने आपलं कीर्तन ऐकायचं नाही तर आम्ही म्हणायचं, बैल का म्हणत तुया म्हणा त्याच्या दुधाचा ती जमणार नाही. नको खेदा करू कोणत मोतीचा, नको खेदा करू नको खेदा करू नको खेदा करू नको
फक्त पटा चिंता विंता करायची नाही फक्त पटापटा आवाज कमी झाला आवाज द्या चिंता विंता करायची नाही फक्त पटापटा बोलत तुम्ही तर पुन्हा बोलायची बंद झाली बोलत जा आपलं कीर्तन बोलल्याशिवाय बाकीच्या कीर्तनाला नाही बोलले तरी चालते पण आपल्या कीर्तनाला बोलत जा बोलत जायचं आपल्या कीर्तनाला तसं बोलल्याशिवाय होत नाही अहो काय बरं माणसाची गॅरंटी काय माणसाची चिंता बिंता करायची नाही माणसाची काहीच गॅरंटी नाही मला सांगा इलेक्ट्रिकच्या दुकानात गेल्यावर बल्ब विकणारा म्हणतो किती दिवस वापर बदलून देईन ही बल्बाची गॅरंटी आहे बल्ब विकणाराची काय गॅरंटी पैसे वाचतानाच मी ह्याला बरं बल्ब घेणाराची काय गॅरंटी होल्डर मध्ये वाचवाय गेलं व्होल्टेज वाढलं बल्ब नाही लागला पण याचाच नंबर लागला मग चिंता कशा रे करायची फक्त पटापटा बोलत जायचं आयुष्यात कधी 4 वाक्य ध्यानात ठेवा आयुष्यात 4 गोष्टीची कधी चिंता करायची नाही आणि आयुष्यात 4 गोष्टी तुम्हाला कधी मिळणार नाही 1 आयुष्यातला वाया गेलेला क्षण पुन्हा मिळणार नाही 2 शरीराची इंद्रिय पुन्हा मिळणार नाही 3 दूध पाजणारी आई मिळणार नाही आणि 4 ईश्वरासारखा बाप मिळणार नाही सगळं मिळेल आयुष्यातला वाया गेलेला क्षण पुन्हा नाही 2 शरीराची इंद्रिय पुन्हा नाही केस पिकली ना पिकली दररोज काळी कर पहिली नाहीत बरं ही तुम्ही केस काळी का करता बरं तुम्हाला असं वाटतं का केस काळी केल्यावर तुम्ही देखणी दिसता बरं असं कधी झालंय बसणाऱ्या माणसांपैकी एखाद्याला केस काळी केल्यापासून आलाय का एखाद्याला मेसेज प्लीज आय लव्ह यू आलाय का मग हाताना झटे करता कशाला तुम्ही 2 शरीराची इंद्रिय पुन्हा नाही 3 दूध पाजणारी आई मिळणार नाही आणि 4 ईश्वरासारखा बाप मिळणार नाही आई बापांवरती भाषण नका करू आई बापांवरती कथा कादंबऱ्या नका काढू आई बापांवरती कीर्तन नका करू 80% आमचे कीर्तनकारांनी आई बाबाच भांडवल केलंय रोज उठून अर्धा तास आई अर्धा तास बाप आणि अर्धा तास ज्यानं तारीख घेतली त्याची लाल करायची बस संपलं कीर्तन या लाल करण्यापायी समाजाचं वाटोळ घालणार अर्धा तास आई अर्धा तास बाप आणि ऐका ह्या हा यांनी म्हणायचं काय आईची माहिती सांगितली बाई माया तर खळखळा डोळ्यात पाणी आलं बाई खरंच बाई बाबा असावा तर नाही पाप्याची आपण मला 3 वेळा उचलून आपडलं बाई पण मी रडले नाही बाई पण बाबाची कीर्तनात ढस रडले गो बाई ढस रडले तुझ्या डोक्यात फरक झाला बाई अगं बाई त्यानं दुसऱ्याची आई सांगितली त्याची आई नाही सांगितली त्याची आई त्यानं 3 वेळा लाईट बंद करून राहिली तुला काय माहिती बाई नाही नाही आई बापांवरती भाषण नका करू आई बापांवरती कथा कादंबऱ्या नका काढू आई बापांवरती कीर्तन नका करू आई बाप सांभाळायला शिका अर्जेचं शाळेत कॉलेजला व्याख्यान आहे त्याचीच आहे वृद्धाश्रमात आणि तो आईची माहिती सांगितलं रडू रडू आणि एक वाक्य ध्यानात ठेवा शेतकऱ्याचा बाप अजून वृद्धाश्रमात नाही नाही पण ज्यांच्याकडे इस्टेट नोकर आहेत आणि बुद्ध्या कमी आहे त्यांचेच आई वडील जे 5 वाजता टॉमी बरोबर हिंडतात दोन्ही टॉमी संगच एकाला साखळीने एकालाची त्याला जर विचारलं तुमचे वडील दिसत नाही त्यांना वातावरण मॅच होत नाही आणि ते वयाच्या मनाने फार चिडचिड करतात आणि आमच्या यांना ते सहन होत नाही आणि आमच्या या स्ट्रिक्ट असल्यामुळं आम्ही त्यांना वृद्धाश्रमात नेऊन टाकले मजेत हे तिकडे ते आम्ही रविवारी भेटायला जात असतो मस्त हसतात बिसतात चांगलंय मग हे जिन्यात बसले हे कोण आहे ही तिचे वडील आहे अरे अरे तू त्यानं पुलावर फेकून तो कशाला सांभाळतो दुनिया